बघा, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 385 व 11 आहे. तर त्यापैकी म्हणजे जर त्यापैकी एक संख्या 75 व 125च्या मध्ये असेल तर ती संख्या कोणती, असा प्रश्नामध्ये लेकरांनो लसावी दर्शवला, मसावी दर्शवला. इथं अनुक्रमे लसावी 385 आणि गणित मध्ये मसावी 11. लक्ष द्या, या गणिताची सोडवण करायची कशी. गणित म्हणते की जर दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 385 व 11 म्हणजे लसावी 385 मसावी 11 असेल आणि जर त्यापैकी एक संख्या 75 आणि 125 मध्ये असेल तर ती संख्या कोणती. गणिताच्या उत्तराप्रत पावलं टाकायची कशी. हा जो दर्शवलेला लेकरांनो लसावी आहे, या लसावीला मसावीनं भागायचं. हे मसावी आहे 11. हा भाग जातो सर 35 न. मग आता या 35चे अवयव पडायचे, जसे की 5 गुणिला 7 35 होतात. मग आता अवयव पडले, मग आता 5 सोबत इथं हा जो मसावी आहे लेकरा गुणिला मसावी घ्यायचा. किती आहे मसावी 11. 11 5 55. इथं या 7 सोबत लेकरांनो हा मसावी घ्यायचा. 11 7 77. ह्या त्या दोन संख्या आहेत. संख्या एक कोणती सर 55. संख्या 2 कोणती सर 77. ह्या त्या दोन संख्या लेकर. जर एक संख्या त्यापैकी एक संख्या 75 आणि 125च्या मध्ये असेल तर ती संख्या कोणती. आता 75 आणि 125च्या मध्ये असलेली संख्या कोणती, अर्थात 77. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. लेकरांनो मसावी आणि लसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. एखाद्या वेळेस 385 गुणिला 11 म्हणजे लसावी गुणिला मसावी यांचा गुणाकार किती येते पहा. आणि ह्या ज्या दोन संख्या प्राप्त झाल्या यांचा गुणाकार सुद्धा करून पहा आणि लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढाच येतो का पडताळा घ्या. मला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. एक गोष्ट पक्की लिहून ठेवा, लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय 77. ओके. लसावी आणि मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.